दादा, पण तुम्ही म्हणताय का हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं मंदिर व्हायचं, मात्र त्यांच्याच चिरंजीव आणि त्यांच्याच नातवाला राम मंदिर जन्मोत्सवाचं निमंत्रण नाहीये। मला वाटतं की या संदर्भातला निर्णय तर तिथलं जे काही ट्रस्ट आहे त्या ट्रस्टच्या माध्यमातून ते निर्णय संपन्न झालेले असतील, त्याबद्दल माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी बोलणं काही उचित नाही। दादा, पंतप्रधान नाशिकला येत आहे, जोरदार तयारी सुरू आहे, भाजपचे पदाधिकारी सहभागी होत आहे, तुमचे शिंदेचे शिवसेनेचे पदाधिकारी सगळे सहभागी होत आहे, पण तुमचे नवे जोडीदार असलेले भुजबळ साहेबांचे सहकारी किंवा त्यांचा सहभागी होताना दिसत नाही। असा काही विषय नाही। आम्ही सर्व महायुती RPI पण आहे आमच्यासोबत, प्रहार संघटना आहे, आम्ही सर्वजण मिळून, आणि 12 तारखेचा जो कार्यक्रम आहे तो काही राजकीय किंवा पक्षाचा कार्यक्रम नाही आहे। तो स्वामी विवेकानंदजींच्या जयंतीच्या निमित्ताने जो युवा महोत्सव संपन्न होणार आहे त्याचा शुभारंभ प्रधानमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते त्याचा होतो आहे, आणि म्हणून राजकारणाच्या पलीकडे आणि पक्षाच्या पलीकडे तो कार्यक्रम त्या ठिकाणी होतो आहे। 23 अधिवेशन आहे उद्धव ठाकरे गटाचं नाशिकमधून लोकसभेचं रणशिंग फुंकलं जाणार आहे। 94ला जसं बाळासाहेबांनी फुंकलं होतं नाशिक। लोकशाही प्रक्रियेमध्ये ज्याला त्याला ज्याचे त्याचे अधिकार आहेत। दादा, डीपीडीसीची बैठक झाली, आपण कुंभमेळ्यासाठी वाढीव निधीची मागणी केली, जिल्ह्याच्या विकास कामांसाठी वाढीव नाही। कुंभ येणाऱ्या आज जसं आपण 4 दिवसापूर्वी संवाद साधला होता की आज राज्य पातळीवरच्या जिल्हा नियोजनाच्या संदर्भामध्ये माननीय उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री महोदय अजितदादा पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेऊन त्या ठिकाणी निधीची तरतूद केली जाते, आणि म्हणून त्या निधीच्या नियोजनाच्या संदर्भामध्ये मागणी करीत असताना जिल्ह्याच्या वतीने यापूर्वी काही नाविन्यपूर्ण जे उपक्रम राबवले गेले त्याची माहिती माननीय उपमुख्यमंत्री महोदय तथा वित्तमंत्री महोदयांना देण्यात आलेली आहे। उदाहरणार्थ आपल्या जिल्हा परिषदच्या ज्या शाळा आहेत त्या शाळांना आदर्श शाळा करण्याचं काम आपलं प्रगतीपथावर आहे। काही शाळांना विजेचं कनेक्शन नाही, तिथं सोलर आपण करायला घेतो आहोत। MREGच्या माध्यमातून जिल्हा परिषदच्या शाळांना कंपाऊंड करणं आणि त्याच्यासोबतच अनेक जे काही नाविन्यपूर्ण उपक्रम कार्यक्रम आपण संपन्न केले त्याची माहिती माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना दिलेली आहे। त्याच्यासोबतच 2027मध्ये जे काही कुंभमेळा संपन्न होणार आहे त्या पार्श्वभूमीवर काही मागण्या पण आपल्या जिल्ह्याच्या शहराच्या वाढलेल्या आहेत, आणि म्हणून हे सर्व माहिती वाढीव निधी मागत असताना त्यांच्यासमोर ठेवण्यात आली। आता घोषणा होतेच आहे ना, निकालाचं वाचन आता सुरू होईल। आताच्या घडीला जिल्हा नियोजनाचा निधी कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये वापरता येत नाही असं स्थानिक आमदार महोदयांची मागणी होती, आणि म्हणून त्याही संदर्भामध्ये उपमुख्यमंत्री महोदयांच्या कानावरती मागणी आम्ही घातलेली आहे, आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे। नाही, आता आज ही DPDCच्या संदर्भातलं नियोजन होतं, आणि त्याच्यासोबतच जे काही इकॉनॉमी वाढवण्याच्या संदर्भातलं केंद्र सरकारचं जे नियोजन आहे त्याच्यामध्ये नाशिक जिल्ह्याला प्रामुख्याने मग शेती कृषीपूरक उद्योगधंदे असतील, प्रक्रिया उद्योग असतील, व्हॅल्यू ॲडिशन, शेतकऱ्यांना 2 पैसे जास्तीचे कसे मिळतील, त्याच्यासोबतच पर्यटन उद्योग वाढ या विषयांना येणाऱ्या काळामध्ये फोकस करण्याच्यासाठी विशेष प्रकल्प राज्य शासनाकडे द्यावेत अशी सूचना आलेली आहे, आणि त्या दृष्टिकोनातून नियोजन आपण केलेलं आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।